हॅलो. तर आज दिवसाची सुरुवात आपली मस्त फ्रेश झाली बघ, कारण आज आपल्याला एकही काम करायला नाही लागलं. मग काय टाइमपास करून घेतला मस्त लय वेळपर्यंत आणि त्याच्यानंतर मग निघाली पार्लरला जायसाठी. तर इकडे श्रेयाचं व्हायचंच होतं, कारण आज मला कामं नव्हते तर मी लवकर तयारी केली होती आणि हे मस्त वेळानं करून राहिली होती, तिच्यावर कावरून राहिली होती मी. मग काय ते झाली तयार, मग गेली पार्लरला. पार्लरमधूनच मग होता आम्हाला ऑर्डर, मग गेलो ताईसोबत ऑर्डरवर. तर तिकडून येताना मस्त सनसेट दिसून राहिला होता. मग आल्यानंतर मग काय काहीतरी गोड खायची इच्छा होऊन राहिली होती. मला तिळणे शेंगदाणे दिसले ना, मग काय म्हटलं आता चला याची चकलीच करून घ्या. मग मस्त तिळणं शेंगदाणे आणि त्याच्यात गूळ टाकून मस्त चकली करून घेतली. आता गॅसजवळ होतीच, ताई म्हणे आता तिथं गेलीच आहे म्हणे चकली करायसाठी, तर स्वयंपाकही करून घे म्हणे. मग मोठाच त्रास येऊन गेला मला, कारण आज मी सकाळी एक कामही केलं नव्हतं. म्हटलं आता जाऊ दे, हिचे बोलणे खाल्ल्यापेक्षा काही नाही करून घ्यावं. मग काय स्वयंपाकाला लागलीत. मस्त पनीर दिसलं फ्रीजमध्ये, मस्त कट करून घेतलं आणि त्याची मस्त पनीर आणि वाटाण्याची भाजी करून घेतली. त्याच्यानंतर मग काय मस्त जेवण केलं आणि त्याच्यानंतर आमचा रोजचा प्रोग्राम राहते शेकोटीजवळ बसण्याचा. मग गेली खाली. किती तर होतात ताप इकडे हे तुले बा आज? बुधू बसली होती बा शेकोटीजवळ. तिला आज बरं नव्हतं वाटते. पाच तिला म्हटलं की तुला काय चार झालं, ते पा काय म्हणून राहिली होती. 4 घंटे ताप होता. हल्ली कामाची आहे तू तर. तिला आज बरं नव्हतं वाटते, त्याच्यानं ते वाल्ली चिमून बसली होती आज. मग काय थोड्या वेळपर्यंत तिच्यासोबत मस्त गोष्टी करून घेतल्या आणि थोडा वेळ शेकून घेतला. तसा झाला मग आमचा दिवसाचा शेवट. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. Goodbye.